जय श्रीराम शेतकरी मित्रांनो. मग आपण हा लावणीचा प्लॉट दाखवतोय. आपण गेल्या 15 दिवसाच्या अगोदर हा सलम टाकून पाणी दिलेला, म्हणजे कसं फुलो मारला होता आणि सलमाचं बी अगोदर टाकून फुलो मारला होता मध्ये. नंतर पाणी देऊन सलम वापणार होता, तर सलम वापला. आता सलमाला 18-20 दिवस झाले. आता ऊसाचे फुटवे बघा किती आहेत. तर आपण काय करतोय मित्रांनो, अजून ह्याला दुंडे मारतोय. तर दुंडे मारायचं कारण सांगतो तुम्हाला. आता हे बघा गवत किती आहे बघा बुडाला. हे बघा, हे आता सगळं जर गवत काढायचं म्हटलं तर किती मेंटेनन्स लागेल बघा. हो का, हे बघा गवत असं भरपूर गवत आहे. तर ह्याच्यासाठी आपण काय करतोय, दुंडे मारतोय साईडला. बघा दुंडे, तुमच्याकडे काय कोळपणी म्हणतात का दुंडे म्हणतात बघा. आणि हे दुंडे मारतोय. आणि ऊस तर जबरदस्त फुटवा चालू आहे बघा. तुम्ही म्हणसाला एवढा ऊसाचा कलर कसा आहे. तरी मित्रांनो कसं आहे, आपण 2-3 बेवडाची पिके घेतल्यामुळे नायट्रोजन जी स्थिर होतो ना जमिनीमध्ये, तो आता आपल्या ऊसाला पोषक होतो. आणि आपण हात फिरवल तिथं लक्ष्मी जी म्हणतो ना, तर आता आपण 1-2 खुरपणे केले त्या ऊसाला. तर आता दुंडे मारल्यावर काय होईल, ह्याच्या जी पांढऱ्या मुळी आहेत ना, पांढऱ्या मुळ्याची वाढ होईल. हे जमीन जी आता बघा अशी आपण मोकळी करतोय, ह्याच्यामध्ये पांढऱ्या मुळ्या वाढतील आणि हवेतला जो नायट्रोजन आहे ना ती मुळ्याला भेटेल. तर दुंड्याचा एक फायदा आहे. तर कसं आहे, मातीचं आच्छादन पण होतं, तणाचा बंदोबस्त पण होतो आणि पिकाला हवेतले नायट्रोजन म्हणा, स्फुरद म्हणा, हे जे मुळ्याला भेटणारे जे घटक आहेत हे सगळे भेटून जातात. तर बरेच फायदे आपल्याला होतात. तर आपण करत गेलं पाहिजे. तर आजकाल लेबरचा प्रॉब्लेम आहे, तर लेबर मिळत नाहीत. तर आपण हेच पद्धत आपल्याला इथून करायची आहे. तर आता हा सलम बघा, सलम आता 20 दिवस झाले याला. तर अजून 20 दिवसामध्ये हा कंप्लीट 3 ते 4 फूट येईल. 3 ते 4 फूट आल्यानंतर ह्याला अजून गाडायचं, हिरवळीचं खत म्हणून साईडला लावायचं. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये मोठी बांधणी करून आपल्याला पुन्हा ह्याला पाणी द्यायला सेंटरला दंड काढायचा आहे. तर मित्रांनो, आम्ही असे दुंडे मारतोय बघा. आणि तुम्ही पण भला तुमचा ऊस सेंद्रिय असू किंवा रासायनिक असू, कोणचं का असना, तर तुम्ही तणनाशक मारू नका. आणि बैल असतील तर असे दुंड्याचे 1-2 पाळ्या तुम्ही मारू शकताय. आणि आपलं मेंटेनन्स जे आहे ते बचत करू शकताय. तर फुटवे बघा ना मित्रांनो, आता एका बेटाला बघा फुटवे. सध्या का 1, 2, 3, 4, 5, कुठे 6, कुठं 8 असे फुटवे झालेत. आणि जबरदस्त कलर पण जबरदस्त आहे, वाढ पण जबरदस्त आहे. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आता वाफे बांधायचं कोण करणार गेलं आहे, बरोबर आहे. पहिलीच्यासारखं जुन्या पद्धतीमध्ये वाफे बांधल्या गेल्यात. काकऱ्यावर पाणी आहे आणि ज्यांना ड्रीपची सोय आहे त्याचं ठीक आहे. पण ज्याला ड्रीपची सोय नाही, असं पाणी पळून जातं, रान जर असं उतार असेल तर पळून जातं. तर तिच्यासाठी दुंडे मारलेला काय फायदा होतो, तर पाणी पळून जात नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी जास्त पेतं आणि टेम्परेचरचा ताण ऊस आपला सहन करतो. म्हणून आपली मर रोग आहे ना, हे मर रोगाला आपला ऊस बळी जात नाही. तर अशी ही आपली ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा, सेंद्रिय शेती म्हणा, हे असं चालू आहे. तर आम्ही आता दुंडे कसं मारून दाखवतोय, तर तुम्ही बघा. दुंडे मारलेले दिसायला पाहिजे बरं का. असे दुंडे मारायचे आपल्याला. गवत किती कापते बघा. आपण दुंडे पण मारून टाकले, ठीक आहे. तर मित्रांनो, आता कसं आहे, अजून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण भेटणार आहोत. तर बरंच काही आहे निसर्गाचा, आपल्याला अभ्यास भरपूर करायचा, अजून बरंच काही आहे.
तर आता हे वरचीवर जे जे जिथं जिथं आपल्याला प्रॉब्लेम आला तिथं तिथं आपण पर्याय काढलेत. तर रासायनिक शेतीमधून सेंद्रिय शेतीमध्ये कडे यायचं जर म्हटलं तर पर्याय शोधावं लागेल, आणि पर्याय काढल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. त्याच्यासाठी आपण पर्याय शोधतोय. तर हे बघा आपला ऊस असा एक डोळ्याचा लावण केलेला आहे, चांगला आहे, मस्त आहे मित्रांनो. आता इथून जबरदस्त फुटवा आणि वाढ होईल. आणि आता टेम्परेचर पण जास्त आहे. आणि आजची तारीख किती आहे ना? 8/8. हां, 8/5/2024चा व्हिडिओ आहे. हां, 8/5/2025चा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो मध्ये भेटू. जय श्रीराम. ठीक आहे.